चला सुरुवात करूया क्लास गुरु पॅनलमध्ये लॉग इन करून. लॉग इन केल्यानंतर तुम्ही थेट डॅशबोर्डवर पोहोचता. इथून आपण स्टुडंट ॲड करण्याच्या सेक्शनमध्ये जातो. सर्वात आधी ॲडमिशन नंबर टाकायचा असतो. हा एक युनिक आयडी असतो जो विद्यार्थ्याला पहिल्यांदा बायोमेट्रिक किंवा फेस आयडीने रजिस्टर केल्यावर मिळतो. यानंतर येतो रोल नंबर. साधारणपणे रोल नंबर आणि ॲडमिशन नंबर सारखेच असतात, त्यामुळे मॅनेज करणे सोपे होते. आता बेसिक डिटेल्स भरायचे आहेत, जसे क्लास, सेक्शन, फर्स्ट नेम आणि जेंडर. आणि हो, ज्या फील्डसमोर स्टार आहे त्या मॅन्डेटरी असतात, त्यामुळे त्या नक्की भरा. यानंतर गार्डियन सिलेक्ट करा आणि गार्डियनचे नाव आणि मोबाईल नंबर टाका. हा मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा असतो, कारण याच नंबरवर पॅरेंट्सला अटेंडन्स अलर्ट्स, होमवर्क अपडेट्स आणि ॲकॅडमिक रिपोर्ट्स मिळतात. सर्व डिटेल्स भरल्यानंतर फक्त सेव्हवर क्लिक करा आणि बस, स्टुडंट सक्सेसफुली सिस्टममध्ये ॲड होतो. आता पाहूया बल्कमध्ये स्टुडंट्स कसे ॲड करायचे. बल्क ॲडमिशनसाठी सर्वप्रथम स्टुडंट ॲडमिशन सेक्शनमध्ये जा आणि इम्पोर्ट स्टुडंट ऑप्शन निवडा. इथे तुम्हाला सॅम्पल इम्पोर्ट फाईल डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिसेल, म्हणून आधी ती फाईल डाउनलोड करा. आता एक्सेल फाईल ओपन करा आणि त्यात दिलेला डेमो डेटा डिलीट करा. यानंतर तुम्ही स्टुडंट डिटेल्स ॲड करू शकता, जसे ॲडमिशन नंबर, रोल नंबर, स्टुडंट नेम, मोबाईल नंबर आणि गार्डियन नंबर. तुमच्या गरजेनुसार आणखी डिटेल्स पण भरू शकता. पण ॲडमिशन नंबर, रोल नंबर, स्टुडंट नेम, मोबाईल नंबर आणि गार्डियन नंबर हे मॅन्डेटरी आहेत. सर्व डिटेल्स भरल्यानंतर फाईल सेव्ह करा. आता पुन्हा सिस्टममध्ये या, क्लास आणि सेक्शन सिलेक्ट करा. यानंतर ज्या CSV फाईलमध्ये तुम्ही डेटा भरला आहे ती फाईल इथे ड्रॅग अँड ड्रॉप करा आणि शेवटी इम्पोर्ट स्टुडंटवर क्लिक करा. आणि बस, तुमचे सगळे स्टुडंट्स बल्कमध्ये ॲड होतील. आता पाहूया स्टुडंट डिटेल्स कशा चेक करायच्या. सर्वप्रथम स्टुडंट इन्फॉर्मेशन सेक्शनमध्ये जा आणि स्टुडंट डिटेल्सवर क्लिक करा. आता क्लास सिलेक्ट करा आणि सेक्शन देखील निवडा. जसेच तुम्ही सिलेक्ट कराल तुम्हाला सगळ्या स्टुडंट्सची लिस्ट इथे दिसेल. कुठल्याही स्टुडंटची पूर्ण माहिती पाहण्यासाठी व्ह्यूवर क्लिक करा. इथून तुम्ही डिटेल्स प्रिंट करू शकता, एडिट करू शकता आणि गरज असेल तर फी कलेक्शन देखील मॅनेज करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इथे तुम्हाला स्टुडंटचा ॲप लॉग इन युजरनेम आणि पासवर्ड देखील मिळेल. अशा प्रकारे तुम्ही सहजपणे कोणत्याही स्टुडंटची पूर्ण माहिती चेक आणि मॅनेज करू शकता.